बघितलं की नाही कोणता ब्रँड आहे तो तुमचा, फ्रॅडा का रॅडा? कोल्हापुरीची डिझाईन चोरून नेली अख्खी. त्या दिवशी मी तुला म्हटलं तो चांगला कोल्हापूरचा आपला लोकल दादा आहे, बिचाऱ्याने स्टार्टअप चालू केलाय, घे एखादी कोल्हापुरी. मम्मी मला खूप महाग वाटते ग. आता बरोबर घेशील तू तिथून लाख लाख भरच्या बकेटमध्ये, विश लिस्ट मध्ये. त्या दिवशी पण मॉल मध्ये गेलो, हिला म्हटलं इकडे घुस, इंडियन ब्रँडच्या इकडे घुस. नाही, इंटरनॅशनल ब्रँड पाहिजे मॅडमला. स्ले क्वीन कसं होईल यांचं त्याच्याशिवाय? काय त्या फॉरेनर सेलिब्रिटींनी कुर्ता घालून नॉर्मल म्हटलं की लगेच पिघळले सगळे. ते येतात का पूजा यार वेळ नाईट जीन्स फाटकी फुटकी असं म्हणतात का? ते नाही ना, कोणतं फिल्टर लावून बसली होती, सगळे डाग डाग. म्हटलं काय तर म्हणे अगं मम्मी फ्रेकल्स येते, फॉरेनरला क्यूट दिसतात. म्हटलं वा, स्वतःच्या इथे 2 डागांसाठी 10 स्टेपचं स्किन केअर रुटीन घेऊन बसलीये. बोलते म्हणजे का बोलते मी? त्या दिवशी तुम्ही ते ठिगळ लागलेलं बन्यान समजून घालत होते ना, ते टॉप होतं हिचं, कोणतं ते फारा का टारा ब्रँड मधून घेतलेलं. 3,500 हजाराचे असे फाटके तुटके टॉप घेऊन येतात. हँडलूमच्या साड्या मला म्हणते किती महाग आहेत, किती महाग आहेत. इंडियन तर यांना काहीच नको असतं, इंटरनॅशनल मध्ये काही विको, पोतं विकलं तरी घालून फिरतील. उगाच नाही बोलत आहे मी इंग्रज गेले आणि सॉरी सोडून गेले. आता येतील एक्स्ट्रीमली सॉरी, वी अपोलोजाइज. लगेच आपण पण अरे सॉरी बोलला यार, सॉरी. तुमचा प्रॉब्लेमच तो आहे. दुसरे जेव्हा तारीफ करतात ना आपल्या संस्कृतीची, तेव्हा तुम्हाला कळतं अरे हा रे, ये तो बहुत बढ़िया चीज है अपने पास. एक तरी इंटरनॅशनल ब्रँड दिसला ना आता घरात, लक्षात ठेव तू. विषय कोल्हापुरीचा आहे, अजिबात ऐकून घेणार नाही.